वयाच्या 95व्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं, बोला राणी सरकार, काय हवंय वाढदिवसा दिवशी? मंद स्मित करून ती म्हणाली, जाऊ द्या, तुम्ही नाही देऊ शकणार. डायरेक्ट कुवतीवर संशय घेतल्यावर पतिदेव हादरलेच. नाही, आता तर तुला मागावंच लागेल. बरं ठीक आहे, द्या मला मॅरिड बॅचलर लाईफ. ती अगदी शांतपणे म्हणाली. म्हणजे तुला काय मी डांबून ठेवलंय, मारतोय, झोडतोय, काही कमी केलंय? काहीसं चिडूनच त्याने विचारलं. फक्त हीच कारणे हवीत का हो स्वातंत्र्य आयुष्य जगायला? आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं जगावं हे एक कारण पुरेसं नाही का? रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा आणि सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा? ऑफिसला जायची लगबग आणि ट्रेनमध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे. घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू? मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, तुमची चिडचिड, तुमचं काम, तुमची सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात माझी मी हरवून गेली आहे. तुम्ही ऑफिसवरून घरी आल्यावर मोबाईलमध्ये तोंड खुपसून कधीतरी कामाव्यतिरिक्त 4 शब्द बोललात का मला? कामात मदत तर सोडाच, पण कधी पाहिलत का की सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत मी काय करत असते? ऑफिसमधून घरी आल्यावर तुमची स्पेस तुम्ही घेतली ना कायम. तुमच्या वेळेत झोपला, तुमच्या वेळेत उठलात. आता तुम्ही रिटायर झालात, आता मलाही रिटायर करा. तुम्हाला हवं तसं आयुष्य जगताय ना, मग मलाही जरा मनासारखं जगू द्या. नाहीतरी तुम्हाला काय लागतं माझ्याकडून? 2 वेळचं जेवण, 2 वेळ चहा, 1 वेळ नाश्ता. सुना आल्यात तेवढं तरी करतीलच सासऱ्यासाठी, हो की नाही ग? सुनेकडे पाहत ती म्हणाली, अगं पण तू एकटी करणार काय? कुठे जाणार आहेस? कुठे राहणार आहेस? माझा सगळा विचार करून झालाय. मुलेही व्यवस्थित कमवतात, आपल्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये भाडेकरू आहेत. थोड्या दिवसात त्यांचं ॲग्रीमेंट संपेल, मी तिथे जाऊन राहीन. बँकेत पैसे आहेत, त्याच्या व्याजावर भागेल माझं. पण लोक काय म्हणतील? आता मात्र तिला खुदकन हसू आलं. लोक, ती कधी काय नाही म्हणत, त्यांचं कामच आहे बोलायचं. तुम्ही नाही का उठसूट लोकांना नावे ठेवत, पण ते त्यांना करायचं तेच करतात ना. नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची पर्वा असते. अहो, तुमच्यासारखेच काळजीवाहू आहेत ते. समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रश्न पडतो, हा एवढा कसा सुखी? आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो, इतकं असूनही हा इतका कसा दुःखी? गरीबाला तुच्छ समजायचं आणि श्रीमंताला घमेंडी. मला लोकांची कारणे देऊ नका. इतकी वर्ष तुम्हाला विचारून सगळं केलंय, आता हे सुद्धा तुमच्या मर्जीनेच करेन. नेमकं काय करणार आहेस तिथे राहून? पाहिजे तेव्हा झोपेन, पाहिजे तेव्हा उठेन, कधीही काहीही बनवून खाईन. कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूवी बघायचा तर जाऊन पाहीन. मॉलमध्ये जाऊन विंडो शॉपिंग करीन. कधी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहीन, तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोळ्यात साठवीन. कधी लहान मुलांच्या बागेत जाऊन त्यांना बागडताना पाहीन. बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता जाईन आणि चिंब भिजून घेईन, बाहेरून आणि आतूनही. तासनतास शांत निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेन. कधी समुद्राला डोळ्यात साठवून घेईन, तर कधी फुलांचा सुगंध हृदयात भरेन. आवडत्या लोकांना भेटीन, मित्रमैत्रिणींशी भरपूर गप्पा मारेन. कारण त्यावेळी तू माझ्या बोलण्याकडे आणि फोनकडे नजर रोखून मी कधी फोन खाली ठेवते याची वाट पाहत नसशील. तुझी जेवायची वेळ झाल्यावर माझ्या छातीत तुझ्या भुकेची धडधड नाही सुरू होणार. कधी एखादं नाटक पाहावंसं वाटलं तर एकटी पूर्ण बकेटभर मिक्स पॉपकॉर्न खात एन्जॉय करेन. कुठे फिरायला गेली आणि एखादं ठिकाण जास्त आवडलं तर थोडा जास्त वेळ बसेन. त्यावेळी तुझं चल लवकर, उशीर होतोय हे टुमणं लागलेलं नसेल. कधी मध्यरात्री लिखाण करावंसं वाटलं तर मस्त गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत मनातलं सगळं वेळीच लिहून काढेन. अरे वा, तू लिहिणार काय, कविता की लेख? अचानक लेखिका कुठून जन्माला आली? तो कुत्सितपणे म्हणाला. तू कधी वाचलंस मला? तिने रोखून विचारलं. अगं पण हे सगळं तू माझ्या सोबतही करू शकते. त्याने विषय फिरवला. खरंच? अर्ध आयुष्य संपल्यावर, आता जेव्हा मी तुला आहे तसा मान्य केल्यावर, आता तू माझ्या सोबत हे सगळं करणार?
जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते 4 दिवसात घडेल. जगतो आहेस ना मनासारखा, तुला आवडेल तसा. आले का तुझ्या कोणत्या गोष्टीमध्ये जे स्वतःला हवं तेच केलंस ना, मग आता मला करू दे की माझ्या मनासारखं. बघ माझं वय काय झालंय, आता तरी विश्वास ठेव. तू मला बेड्या नाही घातल्यास, फक्त पंखांना दगड बांधून उडायची परवानगी दिलीस. आता माझं वय झालंय, ते दगड झेपत नाहीत मला. ते ओझं तुझ्याच हातांनी कमी कर, बास इतकंच हवंय. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.